रोज सकाळी रस्त्यावरच्या गर्दीतला प्रत्येक माणूस विकासाच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे टाकत असतो. रस्त्यावरून वेगानं धावणारी वाहनं, मैलोनमैल धडधडत जाणारी रेल्वे, आकाशाच्या दिशेनं पंख पसरून झेपावणारी विमानं आपल्याला, आपल्या देशाला रोज पुढे पुढे नेत असतात. उंच उंच टॉवर्स जगभरातल्या गोष्टी एकमेकांपर्यंत पोचवत राहतात. तेव्हा लाखो कॉम्प्युटर्सच्या कीबोर्डवर नाचणारी बोटं विकासाचं भवितव्य टाईप करत राहतात. या सगळ्यांना कुठून ऊर्जा मिळते? अशी काय शक्ती असते जी त्यांना चालत ठेवते? कुणाला विचारलं तर आपण पैशासाठी काम करतो असं सांगतील, तर कोणी आपण प्रतिष्ठेसाठी करतो असं सांगतील. पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच उत्तर मिळतं: प्रत्येक जण पोटासाठी काम करतो. पाट्या वाहून नेण्यासाठी डोकं वापरणारा मजूर असेल किंवा डोक्याचा वापर करून सॉफ्टवेअर बनवणारा तंत्रज्ञ असेल, शेवटी स्वतःच्या पोटासाठीच काम करत असतात. आणि मग प्रश्न पडतो, यांच्या पोटासाठी यांना ऊर्जा कुठून मिळते? भारताच्या खेड्यापाड्यात राबणारे हात आणि वाऱ्यावर डोलणारी इथली पिकं उत्तर देतात की आम्ही आमच्या भारताच्या विकासाला ऊर्जा पुरवतो. आम्ही अन्न बनवतो जे इथल्या गावातून, शहरातून, गल्ल्यांमधून, प्रत्येक घरात, हॉटेलमध्ये शिजवलं जातं. भारताची विकासाची ऊर्जा भारतातल्या 70% खेड्यात राहणाऱ्या माणसांकडून निर्माण होते. आज जी पिकं आमच्या खेड्यात पिकतात ती कशी उगवतात? सगळ्या भारताला दिवसातून 2 वेळा ज्या अन्नावर अवलंबून राहावं लागतं, ते अन्न कितपत सुरक्षितपणे पिकवलं जातं? आणि हे अन्न ज्या जमिनीत तयार होतं, ती जमीन किती काळपर्यंत दर्जेदार अन्न आम्हाला पुरवू शकणार आहे? या प्रश्नांचा शोध घ्यायला जेव्हा गेलो, तेव्हा मिळणारी उत्तरं हताश करणारी होती. कसलाही विचार न करता शेतकरी आंधळेपणानं रासायनिक खतं वापरत होते. वाटेल ती विषारी रसायनं भरमसाठ किंमत देऊन फवारत होते आणि त्यांना वाटत होतं की ही रसायनच त्यांचं भलं करणार आहेत. रासायनिक खते हे कुठेही उपलब्ध होऊ शकतात. रासायनिक खतं सहज टाकता येतात. रासायनिक खतांनी पिकं जोमदार येतात आणि उत्पन्नात भरपूर वाढ होते. खेड्यापाड्याने सुद्धा आता ते मिळायला लागलेले भरपूर प्रमाणात. बाजारातून आणून लवकर काम होतं होते. रासायनिक खतं टाकल्यानं शेणखताचं काही कामच नाही. रासायनिक खतं पिकांना लागू पडतात, लगेच पिकं 2 दिवसात टवटवी दिसायला लागतात. रासायनिक खतं घातले का सर्व पिकायला मिळतात. रासायन बाहेर राहते ना एकदम. पण त्यांना हे माहीत नव्हतं की रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे 8-10 वर्षात जमिनीचा कस जाऊन ती नापीक होते. त्यांना हे माहीत नव्हतं की रासायनिक औषधं जमिनीतून झिरपून नद्या आणि विहिरींच्या पाण्यात मिसळतात आणि हे पिण्याचं पाणी विषारी होतं आणि त्याला तेच जबाबदार आहेत. त्यांना हे माहीत नव्हतं की रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे भारतातली हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. त्यांना हे माहीत नव्हतं की जन्माला येणारं प्रत्येक मूल या रसायनांचा घोट घेत घेत आयुष्याची सुरुवात करतं. कारण आईचं आणि गाईचं दूधही आता रासायनिक व्हायला लागलंय आणि याला तेच जबाबदार आहेत. त्यांना हे माहीत नव्हतं की या विषारी दुधानं आयुष्याची सुरुवात करणारी ही मुलं तसंच विषारी अन्न खाऊन आणि विषारी पाणी पिऊन विविध रोगांना बळी पडतात. मतिमंदपणा, अपस्मार, त्वचारोग, कर्करोग यासारख्या रोगांची शिकार होतात आणि त्याला तेच जबाबदार आहे. त्यांना हे माहीत नव्हतं की निस्सत्व अन्नावर पोचलेली ही पिढी रोगांचा प्रतिकारच करू शकत नाही. त्यांना हे कळत नव्हतं या रसायनांच्या आक्रमणाला उद्या तेच बळी पडणार आहेत. त्यांचीच जमीन नापीक होणार आहे. त्यांच्याच शेतात निस्सत्व धान्य पिकणार आहे. त्यांना हे कळलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी जी काही शेती पारंपरिक पद्धतीनं रासायनिक खत, युरिया, सुफला टाकून जी आतापर्यंत करत होतो, तिच्यामुळे माझ्या जमिनीचा एवढा वाद झाला की
कोणतंही पीक माझ्या शेतामध्ये येणारच नाही. आता आपण इथं बघताच आहे, तर हे पीक 4 वेळेस बियाणं टोचून सुद्धा जमिनीत उतरलेले नाही. आणि पाणी जास्त झाल्यामुळे शेतीला त्याचाही बी परिणाम या जमिनीवर झालेला. इथं आपण हे बघत आहे, या पद्धतीनं आमची जमीन ही अशी खराब झालेली आहे. रासायनिक शेतीमुळे या जमिनीची बी एक नापीक परिस्थिती झाली. पीक कोणतेही उतरत नाही जमिनीमध्ये. आज वाटेल ती रसायनं आणि वाटेल ती खतं वापरून आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत की आम्हाला आमच्या चरितार्थासाठी ज्या जमिनी आमच्या वाडवडिलांनी दिल्या त्या नापीक करून आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या हाती दिली. आणि मग आमच्या वाडवडिलांबद्दल आमच्या मनात कृतज्ञता आहे, पण आमच्या पुढच्या पिढ्या मात्र त्यांच्याकडे आम्ही नापीक जमीन दिली म्हणून आमचा राग राग करतील. आणि मग असा प्रश्न पडला की जास्त उत्पन्नाच्या हव्यासानं शेतात फवारली जाणारी रसायनं, वापरली जाणारी विषारी रासायनिक खतं यांच्या मागे वाहवत जाणं एवढा एकच पर्याय आहे का? कारण आपल्याकडच्या शेतीचं अर्थकारण पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की आपला शेतकरी खूप महागडी खतं आणि खूप महागडी रसायनं विकत घेतो. त्याचा उत्पादन खर्च त्यामुळेच वाढतो आणि माल विकायला गेल्यावर मात्र किंमत ठरवणं शेतकऱ्याच्या हातात राहत नाही. आणि मग वर्षभर राबून त्याच्या हाती फारसा पैसाही येत नाही आणि दरवर्षी हजारो लोकांना विषारी अन्न खायला घातल्याचं पाप मात्र त्याच्या माथी वाढतच राहतं. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का?